2 दिवस का होईना पण फायनली मी माझ्या माहेरी आले आणि त्या दिवशी होती भाऊबीज. सगळ्यात आधी तर आम्ही आमच्या नणंदबाईंच्या घरी गेलो होतो. दीदींचं गाव आहे खोडची आणि लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच त्यांच्या घरी निघालो होतो. तर गेल्या गेल्या दीदीने मस्त असं औक्षण करून घेतलं यांचं आणि लग्नाला आल्यापासून आमचे 6 महिने झाले, पण आम्हाला दीदींच्या घरी जायला काही मुहूर्त मिळत नव्हता. कारण त्या राहतात मुंबईला आणि आम्ही राहतो चिपळूणमध्ये. तर काही कारणामुळे आम्हाला मुंबईला जाणं होत नव्हतं. त्यामुळे आम्ही भाऊबीज दिवशी त्यांच्या घरी गेलो होतो. दीदीने मस्त असं जेवण केलं होतं आमच्यासाठी. आमची सगळ्यांची जेवणं झाली आणि माझा भाऊ मला घ्यायला आला. नंतर मी त्याच्यासोबत माझ्या माहेरी आले. तर माझं माहेर आहे मालखेड. माझं गाव सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यामध्ये येतं. काही लोकांसाठी नवीन असेल हे. तर घरी आलेला माझ्या भावाचं मी औक्षण करून घेतलं. आणि हा आहे माझा लहान भाऊ शुभम. आम्ही दोघंच बहीण भाऊ आहोत. हा माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. आणि मी घरी आले म्हटल्यावर माझ्या आवडती व्यक्ती मला भेटायला येणार नाही असं कधी होईल का? आणि हीच आहे ती. ही आहे माझ्या चुलत भावाची मुलगी अन्वी. आणि तिला जसं समजलं ना मी घरी आले तशी मला पटकन भेटायला आली ती. तर त्या दिवशी मला जास्त काही शूट नाही करता आलं. पण माझी फॅमिली खूप मोठी आहे. मी तुम्हाला नंतर दाखवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आल्या अन्वीने मस्त असं फुलबाजा उडवायला घेतला. आणि असं झाला माझा त्या दिवसाचा शेवट. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.